मला DM एवढे येतात की ताई आमची आता रास आहे कुंभ, मीन आणि मेष या तिन्ही राशीच्या आता खूप DMs येतात. मला विचारतात ताई आमची 7.5 चालू झालेली आहे, तर आता आम्ही नक्की असं कसं वागलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे की आमच्यावर कुठलंही दुःख येणार नाही, कोणतंही संकट येणार नाही किंवा शनी महाराज आमच्यावर कायम प्रसन्न राहतील, म्हणजे 7.5 वर्ष हे अगदी सुरळीत जातील. यासाठी नक्की काय करावं? तर हे मी सांगण्यापेक्षा हे याचं उत्तर तुमच्याकडे आहे की नक्की तुम्ही काय करायला हवं. बघा 7.5 काय, तर तुमची नाती, सगळ्यात महत्त्वाचं तुमचं वागणं आणि तुमचं बोलणं हे खूप महत्त्वाचं आहे. या 3 गोष्टीकडे जास्ती लक्ष देणं गरजेचं आहे. तुमच्या नात्यांमध्ये जी कुठली तुमची नाती आहेत, घरातली नाती, बाहेरची नाती, या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही किंवा या नात्यांमध्ये कोणाला दुखवणार नाही असं वागू नका. त्याचबरोबर द्वेष कोणाचा करू नका. द्वेष करताना तुमच्या खाली काम करणारी लोकं, जसं की झाडू मारणे, साफसफाई करणे अशी लोकं जी असतात त्यांच्याशी, वृद्ध लोकांशी, त्याचबरोबर लहान मुलांशी जेवढं चांगलं वागता येईल, जेवढं सुंदर वागता येईल, जेवढं लक्ष देऊन वागता येईल तेवढं त्यांच्याशी वागायचं आहे. त्याचबरोबर नंतर आले आपले आईवडील. आईवडिलांची जेवढी सेवा ह्या 7.5 वर्षात करता येईल, त्यांना न दुखवता तेवढी सेवा तुम्हाला करायची. त्यांचं सुख दुःख सगळ्यांमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. त्याचनंतर शेवट तुमचं खाणं, तुमचं फिरणं हे पण सात्विक असायला हवं. तर शनी आहे तर तुम्ही अगदी सॅटर्डे संडे आला, फ्रायडे सॅटर्डे संडे आला, अगदी पार्टी केली असं चालणार नाही. फिरायला जाणार असेल तर अगदी छान असे स्पिरिच्युअल प्लेसेसला सुद्धा महिन्यातून एकदा स्पिरिच्युअल प्लेसेसला आपल्या जवळच्या जाऊन या. खूप फायदेशीर ठरणार आहे आणि याने तुम्हाला तुमच्यातले जे प्रभाव आहे किंवा तुमच्यातला जो बदल आहे तो जाणून दिसणार. नक्की करून बघा आणि मग मला सांगा. श्री स्वामी समर्थ.